शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत आज शेतकऱ्यांचा महामोर्चा आझाद मैदानावरती धडकला। कोणतीही मागणी नसताना हा होऊ घातलेला महामार्ग प्रकल्प आमच्यावर लादला जात आहे असं या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले आहेत। केंद्रीय सरकारनं मंगळवारी काश्मीरमधील 2 गटांना बेकायदेशीर कारवाया कायदा 1967 अंतर्गत 5 वर्षांसाठी बंदी जाहीर केली आहे। उमर फारूक यांच्या नेतृत्वाखालील अवामी कृती समिती आणि मसरूर अब्बास अन्सारी याच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या 2 संघटनांवरती बंदी घालण्यात आली आहे। या दोन्ही संघटनांचे सदस्य जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवादी कारवायांना आणि भारताविरोधी प्रचाराला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे। लवकरच चलनात 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार असल्याचं RBI कडून सांगण्यात आलं आहे। नवीन नोटांच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल होणार नसून या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल। तसेच जुन्या सर्व 100 आणि 200 रुपयांच्या नोटा चलनात राहतील असंही RBIनं स्पष्ट केलं आहे। पाकिस्तानात मंगळवारी 214 प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचे अपहरण केले। ही कारवाई बलूच लिबरेशन आर्मी संघटनेकडून करण्यात आली आहे। दरम्यान पाकिस्तान सरकारकडून अपहरण केलेल्या ट्रेनमधून 104 प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचं सांगण्यात येत आहे। सरकारनं आमच्या लोकांची तुरुंगातून सुटका करावी तरच आम्ही ताब्यात घेतलेले प्रवासी सोडू असं बलूच आर्मीकडून सांगण्यात आलं आहे। विकी कौशलच्या छावा चित्रपटानं सगळीकडे धुमाकूळ घातला असून या चित्रपटानं अवघ्या 25 दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे। छत्रपती संभाजीराजांचे चरित्र उलगडून दाखवणारा हा चित्रपट आता 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे। बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत छावा चित्रपट आता 6व्या क्रमांकावरती पोहोचला आहे। बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे। जन्ममृत्यू प्रमाणपत्राबाबतच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत। जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रांसाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। तसेच जन्म मृत्यू नोंदणीसाठी 1 वर्षांपेक्षा अधिक काळ असल्यास सबळ पुरावे आवश्यक असतील। राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच हिंदू खाटीक समाजातील दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेशन दिले जाणार असल्याची घोषणा केली होती। मात्र जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त मंडळातील एका विश्वस्तानं झटका मटन सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्यास विरोध दर्शवला आहे। यासंबंधी डॉक्टर राजेंद्र बबनराव खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांना पत्र देखील पाठवलं आहे। मल्हार हे खंडोबाचे नाव असून तो शाकाहारी देव आहे असं त्यांचं म्हणणं आहे। युक्रेननं रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केल्यानंतर आता रशियानं युक्रेनवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे। रशियानं युक्रेनवर केलेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येते। रशियानं युक्रेनमधील ओदेशा बंदरावर गहू भरत असलेल्या एका जहाजावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला। या हल्ल्यात 4 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याची गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे। आता या प्रकरणी सुनावणी 17 मार्च रोजी पार पडणार आहे। सुनावणीवेळी प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना द्या ही पोलिसांची मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे। मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन देण्याची घोषणा केली आहे। पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत। मॉरिशसच्या लोकांनी आणि सरकारनं मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे। मी हा निर्णय नम्रपणे मोठ्या आदराने स्वीकारतो। हा केवळ माझ्यासाठी सन्मान नाही तर भारत आणि मॉरिशसमधील ऐतिहासिक बंधनाचा सन्मान आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।